नमस्कार मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मार्फत ऑफिस अटेंडंट पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. तब्बल 572 पदांची ही बंपर भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 46,000 रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे. पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट उमेदवारांना RBI मार्फत दिले जाणार आहे. इतकंच नाही तर RBI मार्फत तुमची राहण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे. मराठीतून पेपर देण्याची सुवर्ण संधी RBI मार्फत उमेदवारांना दिली जाणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण प्रक्रिया आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मार्फत तब्बल 572 ऑफिस अटेंडंट पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे. पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे. आता नेमकी काय ते बेनिफिट असणार आहे, किती पगार असणार आहे, ते देखील सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेतून पेपर देण्याची सुवर्ण संधी उमेदवारांना या बँकेमार्फत दिली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम www.rbi.org.in या संकेतस्थळावरती जाऊन 15 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांची या पदासाठी 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत ऑनलाईन टेस्ट घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी प्रत्येक रिजन वाईज किती वॅकन्सी असणार आहे, वॅकन्सीचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल आणि मुंबई रिजनसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही बघू शकता 33 जागा कायमस्वरूपी पद्धतीने या रिजनसाठी भरल्या जाणार आहे. या जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे. मुंबई रिजन व्यतिरिक्त तुम्ही बाकीच्या रिजनमधनं देखील ॲप्लिकेशन करू शकता, मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे. आता या पदांसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय 18 ते 25च्या दरम्यान असायला हवं. यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्षे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन, विडोज, डायव्हर्स, वुमेन्स आणि जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे म्हणजे RBIचे जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे अशाही उमेदवारांना विशेष शिथिलता वयामध्ये दिली जाणार आहे. या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी उमेदवारांची 10वी पास असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांना मात्र या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही, तर 10वी पास उमेदवारांसाठी हे एक महत्त्वाचं बेनिफिट असणार आहे. आता या पदासाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये मल्टिपल चॉईस म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. 90 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे. 120 प्रश्न 120 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यामध्ये 4 वेगवेगळे विषय असणार आहे. यामध्ये रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी या विषयांचा समावेश होतो. ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना लँग्वेज प्रॉफिशन्सी टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. ही जी टेस्ट आहे मित्रांनो, ही तुमची फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. हिच्यात तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. हिचे जे मार्क आहे ते फायनल मेरिट लिस्ट तयार करताना विचारात घेतले जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता लँग्वेज प्रॉफिशन्सी टेस्ट देताना तुमचा ज्या राज्यातून तुम्ही म्हणजे ज्या रिजनमधनं तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या रिजनची म्हणजेच त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता, वाचता, बोलता येते की नाही हे चेक केलं जाणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी, कोकणी ही भाषा आहे, ती तुम्हाला प्रॉपर येते की नाही हे या लँग्वेज टेस्टमधनं चेक केलं जातं. आता मित्रांनो, ही जी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे त्यामध्ये 1/4 म्हणजे 0.25 इतके निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. प्रत्येक एका चुकीच्या आन्सरासाठी तुमचे 0.25 मार्क कापले
जाणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या टेस्टमध्ये इंग्लिश आणि हिंदी भाषेसोबतच तुम्हाला रिजनल लँग्वेजमधनं देखील ही टेस्ट देता येणार आहे. महाराष्ट्रासाठी तुम्ही मराठी किंवा कोकणीमधनं ही टेस्ट देऊ शकणार आहात. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या PDF बघू शकता. एक्झाम सेंटरच्या बाबतीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे. तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही देऊ शकता. कोणकोणती ती एक्झाम सेंटर असणार आहे ते देखील आपण या PDFच्या शेवटी बघणारच आहोत. या पदांसाठी उमेदवारांना जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे. 24,250 ते 53,550 या स्केलनुसार हा पगार असणार आहे. एकंदरीत तर तुम्ही बघितलं तर 46,000 रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे. या पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना बँकेमार्फत अकोमोडेशन म्हणजे राहण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे. भरपूर सारे भत्ते, भरपूर सारे अलाउन्सेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता बँकेमार्फत दिले जाणार आहे. या पदासाठी नेमकी काय काम असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नॉन क्लेरिकल वर्क जे रुटीन वर्क आहे ते या पदासाठी तुमचं काम असणार आहे. या व्यतिरिक्त फाईल्स रेकॉर्ड मेंटेन करणं, डिस्पेन्स करणं हे जे रेग्युलर वर्क आहे हे तुम्हाला या पदासाठी करावं लागणार आहे. आता मित्रांनो, या पदांसाठी जनरल OBC EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 450 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 50 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करावं लागणार आहे. या व्यतिरिक्त RBIच्या स्टाफला कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. असे उमेदवार देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संकेतस्थळावरती यायचं आहे. संकेतस्थळावरती आल्यानंतर जी लिंक आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे. त्यानंतर एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, त्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचे आहे. यामध्ये फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, डॉक्युमेंट असतील, कोणकोणते ते डॉक्युमेंट असणार आहे, फोटोग्राफ असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ते अटॅच करायचे याचे संपूर्ण गाईडलाईन्स देखील तुम्हाला याच PDF या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. या व्यतिरिक्त लोकल लँग्वेज टेस्टच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल मुंबई रिजनसाठी तर मराठी किंवा कोकणी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे. आणि या भाषेतून देखील तुम्ही तुमची ऑनलाईन एक्झाम जी आहे ती देऊ शकणार आहे. महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर देखील तुम्ही बघू शकता कोणकोणती असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, जालना, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर हे एक्झाम सेंटर असणार आहे. तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे. 10वी पास असलेल्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.